नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहणार आहोत। ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये व्हॉट इज ॲटम, व्हॉट इज द इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन। इट मीन्स द सबॲटॉमिक पार्टिकल ऑफ ॲटम and who are invented the electron, proton, neutron. Then where the electron present in a molecule atom, where the protons present in a atom, how many electrons are present in atom, how many neutrons, protons are present in atom. All information we are taking in this video. Next, the history of the atom. First of all, in 1808, John Dalton, the matter made of teeny particles called atoms. तर जॉन डाल्टन ने म्हणलेलं आहे की मॅटर मेड ऑफ ए टीनी पार्टिकल्स, मीन्स मॅटर हा खूप लहानात लहान कणांनी बनलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲटम्स. त्यालाच काय म्हणत असतात, ॲटम म्हणत असतात. तर काय मॅटर कशाला म्हणतो आपण, मॅटर मेड ऑफ टीनी पार्टिकल्स, म्हणजे कुठलाही मॅटर कशापासून बनलेला आहे, खूप लहानात लहान कणापासून बनलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण, ॲटम म्हणतो. तर मॅटर म्हणजे काय, द मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे काय, त्या ठिकाणी त्याला मास असतो अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे काय, ज्याला मास असतो आणि जो जागा व्यापतो त्याला काय म्हणत असतात, मॅटर असे म्हणतात. तर काय म्हणलेलं आहे जॉन डाल्टन, द मॅटर मेड अप ऑफ ए टीनी पार्टिकल्स कॉल्ड ॲटम. म्हणजे खूप लहानात लहान कणांनी बनलेला जो मॅटर आहे त्याला आपण काय म्हणत असतो, ॲटम असे म्हणत असतो. इन 1897 जोसेफ थॉम्सन डिस्कवर्ड द इलेक्ट्रॉन्स युजिंग द कॅथोड रेज. इलेक्ट्रॉन आहेत आणि ते इलेक्ट्रॉन डिस्कवर कोण केलेलं आहे, जोसेफ थॉम्सन बाय युजिंग द कॅथोड रेज. नेक्स्ट, in 1909 Robert Millikan the discovered the negative charge on the electron. या ठिकाणी जोसेफ थॉम्सन काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉन डिस्कवर केलेला आहे बाय युजिंग द कॅथोड रेज. त्यानंतर रॉबर्ट मिलिकन इज डिस्कवर्ड द चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन अँड दॅट चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज ए निगेटिव्ह. त्याने काय केलेलं आहे, चार्ज फाइंड आउट केलेला आहे आणि त्या तो चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह आहे असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन, Ernest Rutherford discovered the nucleus, lots of open space in the atom. त्या ठिकाणी काय, अर्नेस्ट रुदरफोर्डने काय केलेलं आहे, न्यूक्लियस डिस्कवर केलेला आहे अँड लॉट्स ऑफ ओपन स्पेस प्रेझेंट इन ॲटम. ॲटम मध्ये काय, खूप जास्त प्रमाणामध्ये ओपन स्पेस आहे असं सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट, द मॉडर्न ॲटॉमिक थेअरी. आता व्हॉट इज ॲटम, आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ॲटम शिकायचं आहे. ॲटम म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट दॅट रिटेन्स द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजे काय, ॲटम कशाला म्हणलेलं आहे, इट इज ए टीनी पार्टिकल ऑफ मॅटर. आपण काय म्हणलो होतं, टीनी पार्टिकल ऑफ मॅटर. इट इज ऑल्सो नोन ॲज द ॲटम इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट दॅट रिटेन्स द केमिकल प्रॉपर्टी ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, त्या ठिकाणी एलिमेंटचा काय, स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. देन इट रिटेन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे, म्हणजे त्या एलिमेंटचे काय, केमिकल प्रॉपर्टीज जे असतात तो रिटेन करत असतो, त्याला काय म्हणतात, ॲटम. सिंपल लक्षात ठेवा, ॲटम इज ए स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर और टीनी पार्टिकल ऑफ मॅटर और स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट. म्हणजेच काय, आपण त्याला ॲटम म्हणत असतो. देन ॲटम मध्ये नेमकं असतात काय, न्यूक्लियस कशाला म्हणतात, तर या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज्ड सेंटर ऑफ द ॲटम दॅट कन्सिस्टिंग ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. तर त्या ठिकाणी काय, इट इज ए पॉझिटिव्हली चार्ज्ड सेंटर ऑफ ॲटम. ॲटमचा काय सेंटर आहे, त्या ठिकाणी देर इज ए ओनली पॉझिटिव्ह चार्ज अँड इट कन्सिस्ट द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. म्हणजे सेंटर मध्ये काय असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. दे कंटेन नियरली ऑल द मास ॲटम मास और मास ऑफ ॲटम विथ व्हेरी लो व्हॉल्यूम. तर त्या ठिकाणी काय, दे कंटेन द मास ऑफ ॲटम. म्हणजे त्या ठिकाणी न्यूक्लियस मध्ये काय असतं, पूर्ण ॲटमचा जो मास आहे तो संपूर्ण मास कुठं असतो, ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये असतो. तर न्यूक्लियस मध्ये काय काय प्रेझेंट असतात, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन ए न्यूक्लियस. ॲटमच्या सेंटरला जो आहे तो काय असतो, जस्ट लाईक हा ॲटम आहे,
ॲटमच्या सेंटरला काय असतो, तर त्या ठिकाणी न्यूक्लियस असतो. आणि न्यूक्लियस कशाला म्हणलेला आहे, ज्या ठिकाणी न्यूक्लियस मध्ये काय काय असतात, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, त्याला काय म्हणतात, न्यूक्लियस असे म्हणत असतात. नेक्स्ट आता प्रोटॉन. प्रोटॉन इज अ सबॲटॉमिक पार्टिकल ऑफ द न्यूक्लियस दॅट हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉनला कुठला चार्ज असतो, द प्रोटॉन हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन इज अ सबॲटॉमिक पार्टिकल ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचा सबॲटॉमिक पार्टिकल आहे अँड दॅट हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट वन न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज ए पार्टिकल ऑफ द न्यूक्लियस, म्हणजे हा सुद्धा काय, सब ॲटॉमिक पार्टिकल ऑफ न्यूक्लियस अँड दॅट हॅज नो चार्ज, म्हणजे या ठिकाणी याला नो चार्ज, त्या ठिकाणी चार्ज राहत नाही. न्यूट्रॉनवरती चार्ज राहत नाही. न्यूट्रॉन हॅज ए नो चार्ज मीन्स इट इज ए न्यूट्रल. नेक्स्ट वन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज ऑल्सो सबॲटॉमिक पार्टिकल ऑफ आउटसाइड द न्यूक्लियस दॅट हॅज ए निगेटिव्ह चार्ज. तर या ठिकाणी काय, निगेटिव्ह चार्ज आहे. प्रोटॉनला कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूट्रॉनला नो चार्ज. नेक्स्ट इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज. आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन कुठं असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. ते आपण आता एक्झाम्पल मध्ये पाहूया. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. हा सपोज न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय रिव्हॉल्व होत असतात, इलेक्ट्रॉन या ऑर्बिट मध्ये. प्रोटॉन कुठे आहेत, इट इज अ पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल ऑफ ॲटम. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा त्याला काय म्हणतात, प्रोटॉन म्हणतात. इट इज अ पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल ऑफ द ॲटम. देन न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज ऑल्सो प्रेझेंट इन द न्यूक्लियस. या ठिकाणी न्यूट्रॉन प्रेझेंट आहेत. आणि या ठिकाणी एन म्हणून आपण दाखवलेलं आहे. एन मीन्स ए न्यूट्रॉन अँड इट डोंट हॅव एनी चार्ज, म्हणजे त्याच्यावरती कुठला चार्ज नाही. देन इट द होल इज कॉल्ड न्यूक्लियस, म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ज्या ठिकाणी असतात त्याला आपण संपूर्ण जे आहे त्याला काय म्हणतो, न्यूक्लियस असे म्हणतो. इट प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इज कॉल्ड न्यूक्लियस. नेक्स्ट इलेक्ट्रॉन रिजन. ह्याला काय, हा इलेक्ट्रॉन रिजन आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने द न्यूक्लियस कंटेन्स द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. न्यूक्लियस मध्ये काय असतात, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. अशा पद्धतीने काय इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. फर्स्ट ऑर्बिट कंटेन्स, आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहितीच आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p6. आपण इथपर्यंत पाहूया. फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात. सेकंड ऑर्बिट मध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन असतात. आणि थर्ड ऑर्बिट मध्ये 8. अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, कार्बनचं फर्स्ट ऑर्बिट, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे 1s2 2s2 2p2. तर या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 आणि सेकंड ऑर्बिट मध्ये किती आहेत, 4 प्रेझेंट आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 आहेत आणि सेकंड ऑर्बिट मध्ये किती, 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन जे आहेत त्या न्यूक्लियस भोवती फिरत असतात. आणि फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, तर सेकंड ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत या ठिकाणी. त्यानंतर फॉस्फरस मध्ये फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8 आणि थर्ड ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत. अशा पद्धतीने काय प्रत्येक एलिमेंट असतो किंवा जो ॲटम आहे त्याच्या ॲटम मध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या भोवती काय होत असतात, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, इलेक्ट्रॉन रिजन म्हणतो. अशा पद्धतीने काय न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस मध्ये कोण असतात, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. ह्या ठिकाणी न्यूट्रॉन्स प्रोटॉन प्रेझेंट आहेत प्रत्येक ॲटमच्या या ठिकाणी. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. त्यानंतर सब ॲटॉमिक पार्टिकल आपण पाहिलेले आहे. सब ॲटॉमिक पार्टिकल कुठले कुठले आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन्स आर द सब ॲटॉमिक पार्टिकल ऑफ द ॲटम अँड द चार्ज ऑफ प्रोटॉन इज प्लस चार्ज. द चार्ज ऑफ न्यूट्रॉन मीन्स देर इज नो चार्ज ऑन द न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन हॅज ए निगेटिव्ह चार्ज. तर त्या ठिकाणी चार्जेस कोणते आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल वरती, प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन वरती एन मीन्स नो चार्ज and electron negative charge. Then the weight.
1 AMU, 1 AMU and 0.005 AMU. Then atomic mass unit. त्या ठिकाणी 1 AMU means 1 atomic mass unit is exactly 1/12 mass of an carbon having the 12 means carbonचा mass number किती? The carbon having mass number 12. Or average atomic mass, the weighted average of the atomic masses of the naturally occurring isotopes of the एलिमेंट. तर त्या ठिकाणी काय आयसोटोप्स कशाला म्हणतात हे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर त्या ठिकाणी आयसोटोप्स म्हणजे काय? द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट दॅट हॅव डिफरंट मासेस. म्हणजे काय? ॲटमचा मास जो आहे दॅट हॅज ए डिफरंट मासेस. म्हणजे एकच एलिमेंट असतो परंतु त्याचा मास नंबर जो आहे तो काय डिफरंट असतो. त्याचा ॲव्हरेज आपल्याला घेणं म्हणजेच त्याला काय म्हणतो? द एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप्स. ज्याचा सेम ॲटॉमिक नंबर आहे बट दॅट हॅज ए डिफरंट मास नंबर इज कॉल्ड आयसोटोप्स. देन ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतो? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ईच ॲटम ऑफ द एलिमेंट युज्ड टू आयडेंटिफाय द एलिमेंट्स. तर त्या ठिकाणी काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहेत प्रेझेंट ते म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर म्हणतो. नंबर ऑफ proton, number of protons in the nucleus or the number of electrons revolves around the nucleus. ॲटम मध्ये किती प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन द ॲटॉमिक न्यूक्लियस इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. और इट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती किती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर असे म्हणत असतो. ॲटॉमिक मास नंबर मीन्स द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इज कॉल्ड ॲटॉमिक मास नंबर. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक मास नंबर. Mass number is equal to protons plus neutrons, or neutrons means if we want to calculate the neutron then mass minus protons means it gives the number of neutrons present in the nucleus. Here hydrogenचा प्रोटॉन किती आहेत? 1, न्यूट्रॉन 0, इलेक्ट्रॉन 1. कार्बन 12, कार्बन 14 and कार्बन 12, कार्बन 14 या ठिकाणी दोन एलिमेंट दाखवलेले आहे. कार्बन 12, कार्बन 14. आताच आपण काय पाहिलं होतं? आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय? द एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड आयसोटोप. हे काय? कार्बन कार्बन दोन आयसोटोप्स आहेत म्हणजे त्यांचा मास नंबर वेगवेगळा आहे. जसे की आता प्रोटॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन ए कार्बन 6 अँड हिअर ऑल्सो 6. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 6 अँड हिअर 8 अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 6. म्हणजे त्या ठिकाणी काय? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर इन्क्रीज्ड इन दी कार्बन 14. कार्बन 14 मध्ये काय? या ठिकाणी न्यूट्रॉनची संख्या जी आहे ते जास्त आहे. म्हणजेच आपल्याला एक ॲटॉमिक नंबर डिसाईड करत असते वेळेस काय करायचं? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात, जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरची व्याख्या करत असते वेळेस काय? नंबर ऑफ न्यू प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दी ॲटम. ॲटम मध्ये किती प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत तितकाच काय असतो? त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असतो. ऑक्सिजन 16 अँड ऑक्सिजन 17. इट इज आयसोटोप्स. आता ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? 8 आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा 8च असतील. इथं ॲटॉमिक नंबर ऑक्सिजन म्हणल्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन 8
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 8 अँड मास नंबर इज डिफरंट. तर या ठिकाणी काय, याचं 17 म्हणल्यानंतर या ठिकाणी प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या 17 यायला पाहिजे. 8 आणि 8 16 आणि 17 म्हणजेच काय, मास नंबर 17 आहे. म्हणजे न्यूट्रॉनची एक संख्या या ठिकाणी जास्त आहे. म्हणजेच काय, आपण आयसोटोप्स कशाला म्हणलं होतं, द एलिमेंट हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड आयसोटोप्स. तर अशा पद्धतीने आपण ॲटमचे सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजेच त्या ठिकाणी प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन, त्याच्यावरती चार्जेस कुठले कुठले असतात, म्हणजे प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनवरती नो चार्ज, इलेक्ट्रॉनवरती त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन कुठं प्रेझेंट असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं प्रेझेंट असतात, ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, त्यानंतर आयसोटोप्स म्हणजे काय, या ठिकाणी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.